मुंबईत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातील विकासावरून आता वादंग निर्माण झाला आहे। मंदिराजवळच्या नर्दुला टँक मैदानात पार्किंग लॉट उभारण्यावरून ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे। त्यावरून काय वाद सुरू आहे पाहूया। मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल 500 कोटी रुपये खर्चून मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन झालं। या कॉरिडॉर प्रकल्पामुळे सिद्धिविनायक मंदिराला नवं रूप मिळणार आहे। या प्रकल्पातील पार्किंग योजनेविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। पहिला मैदान साफ करून द्या आणि हे सगळं काढायला लावा पहिला। प्रभादेवीच्या नर्दुल्ला टँक मैदानाच्या जागेत भूमिगत पार्किंग प्रस्तावित आहे आणि त्यालाच नागरिकांचा विरोध आहे। कारण हे मैदान परिसरातल्या मुलांसाठी खेळाचं मैदान आहे। शिवाय नागरिकांना सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्याची जागा आहे। विकास प्रकल्पाच्या नावाखाली सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करण्याचा हा प्रयत्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन करून या प्रकल्पाला विरोध केलाय। 5 वर्ष मैदान बंद आहे, 8 वर्ष, तेव्हा का नाही यांना सुचलं बाबा सिद्धिविनायकला द्यायचं तर एकाच वेळी होऊ दे, वरती खेळू दे। आज ऑलरेडी 25% मैदान आमचं गेलं आहे मेट्रोमुळे, हरकत नाही, लोकांची सेवा आहे त्याच्यामध्ये गेला, हरकत नाही। आता ही भले महाराष्ट्रात नाही होऊ दे, दुसरीकडे अंडरग्राऊंड करा, इथेच काय पाहिजे त्यांना मैदान, लोकांचं मैदान। आता इकडनं ते आतमध्ये जाणार, तिकडनं बाहेर जाणार, अजून 25% त्याच्यात जाणार। त्यामुळे आमचा तर त्याला विरोध आहे, पार्किंगसाठी विरोध आहे। आणि सिद्धिविनायकच्या ट्रस्टीनी आणि जे गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी त्यांनी लोकांशी चर्चा करावं, लोकप्रतिनिधी आम्ही सोबत असणार। सिद्धिविनायकचा त्रास काय लोकांना आहे ते सुद्धा त्यांना कळू दे। इतरांना मदत करणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराच्या विकासासाठी महानगरपालिकेकडून 500 कोटी कशासाठी असा सवाल मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी आधीच केला होता। पार्किंगसाठी मैदानाच्या जागेचा वापर करण्यासही त्यांनी विरोध केला होता। तर सत्ताधारी आणि ट्रस्टींकडून प्रकल्पाचं समर्थन केलं जात आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यास जे आहे, ह्या न्यासाकडे करोडो अब्जो रुपये भक्तांच्या देणगीच्या माध्यमातून जमा झालेले असताना जे न्यास इतर संस्थांना 100 करोड आणि मोठ्या मोठ्या रकमा करोडो रुपये देणगी देतं, त्या न्यासाला आपण 500 करोडची देणगी का द्यायची, हा पहिला प्रश्न आमचा होता। आणि त्या 500 करोडमधून आपण नेमकं काय सुशोभीकरण करणार आहोत, कारण तिथे सुशोभीकरण करण्यासारखा परिसरच नाहीये। तर ते 500 करोड रुपये आमदारांना त्या प्रकल्पासाठी द्यायचे आणि त्या 500 करोडचे 10% किती होतात ह्याचा हिशोब केला तर ते 50 खोके होतात। हे सगळं ते गणित आहे। आज हजारो भाविक रोज या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात आणि मुंबईचं हे आकर्षणाचा विकास करणे आम्हाला अत्यावश्यक वाटलं, त्यामुळे आम्ही दिले। आम्हाला मुंबईकरांच्या सौंदर्यामध्ये भर घालायची आहे। आम्हाला जिथे आस्थेचा विषय येतो, जिथे आमची श्रद्धा आहे, त्या ठिकाणी अधिक सुविधा निर्माण व्हाव्यात, अधिक आकर्षक दिसावं असं वाटतं, म्हणून आम्ही केलेलं आहे। तुमचा बघायचा दृष्टिकोन तसा असेल, आमचा दृष्टिकोन हा श्रद्धेचा आहे आणि श्रद्धेबरोबर येणाऱ्या भाविकांना तिथे सुविधा उपलब्ध कराव्या हा आहे। पक्षाच्या पलीकडे आज हिंदू म्हणून बघणं गरजेचं आहे। आपण आज बघत असाल की हाजेली असून या ठिकाणी आज मोठमोठ्या हाजेलीच्या आजूबाजूला सुशोभीकरण चालू आहे। अनेक दर्गे आहेत मुंबईमध्ये। आज हिंदूंची फक्त माती भडकवणं किंवा मराठी माणसाची माती भडकवणं हे सोडून आज आपल्या देवस्थानाचे ही जी काही कामं आहेत ह्याला सर्व हिंदू, सर्व मराठी जनतेने आज पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। एकीकडे सिद्धिविनायक मंदिराचं सुशोभीकरण आणि दुसरीकडे ट्रस्टकडे पैसे असतानाही महानगरपालिकेच्या खर्चातून सुशोभीकरण करण्यावरून उपस्थित केलेले प्रश्न, त्यात पार्किंग प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत। त्यामुळे प्रभादेवीतलं राजकारण मात्र चांगलंच तापलंय। शिल्पा नरवडेसह श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।